श्रीराम समर्थ श्रीराम। शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी श्रवण निरूपण समासामध्ये आपणाला श्रवणाचं महत्त्व सांगितलं आहे। दशक 7 समास 8 आणि ओवी क्रमांक 41 पासून पुढील भाग आपण आज पाहणार आहोत। श्री समर्थांनी या समासामध्ये प्रत्येक साधकांनी आपली उपासना म्हणून, आपली दिनचर्या म्हणून नित्य श्रवण केलं पाहिजे। ते आध्यात्मिक श्रवण होणे आणि या माध्यमातून आपल्या जीवनाला घडवणे हे गरजेचे आहे। ज्याप्रमाणे आम्ही नित्य नियमाने आंघोळ करतो, आंघोळीमुळे आपलं शरीर स्वच्छ होते, त्याप्रमाणे आपल्या मनाला घातलेली आंघोळ म्हणजे नित्याचं आध्यात्मिक श्रवण आहे। ज्याप्रमाणे शरीराला आंघोळ घातल्यामुळे मलनाश होतो, तसं मनाचा सुद्धा जो मळ आहे तो दूर होण्यासाठी, तो नष्ट होण्यासाठी आध्यात्मिक श्रवणाची अत्यंत गरज आहे। साबणाने शरीर स्वच्छ होते, पण मन स्वच्छ करण्यासाठी अध्यात्माशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आपल्याला नाही आहे। म्हणून आपण नित्य नियमाने श्रवण अभ्यास केला पाहिजे। मलानाम पापम असं वचन आहे। आपल्या मनावरचं जे पाप आहे ते श्रवणाने दूर होते। श्री समर्थ म्हणतात आहे, संदेह जन्माचे मूळ, ते श्रवणे होये निर्मूळ। पुढे सहजची प्रांजळ, समाधान श्रीराम। जेथे नाही श्रवण मनन, तेथे कैचे समाधान। मुक्तपणाचे बंधन, जडले पायी श्रीराम। श्री समर्थांनी श्रवणाच्या नंतर मननाची गरज आहे ते आवर्जून सांगितलं आहे। बरेचदा श्रवण 3 प्रकारचे होते। त्या 3 प्रकारच्या श्रवणामध्ये आम्ही कुठल्याच प्रकारच्या श्रवणाचा लाभ घेतोय की अभ्यास करतोय, त्यांनी प्रत्येकाने तो विचार केला पाहिजे। ती अशी कथा सांगतात की 3 मूर्ती तयार करून आलेला एक मूर्तिकार राजाकडे आला। राजाने सांगितलं की या 3 मूर्ती मला सारख्या दिसतात आहे, या 3 मूर्तींपैकी सर्वात श्रेष्ठ मूर्ती कोणती आहे? तसं पाहिलं तर धातू सारखा होता, रंगरूप सारखा होता, त्या मूर्तींची उंचीही सारखी होती। पण त्या मूर्तिकाराने आपल्याबरोबर एक तार आणली होती। ती तांब्याची तार पहिल्या मूर्तीच्या कानामध्ये घातली। त्यावेळेस ती तार दुसऱ्या कानातून निघाली। दुसऱ्या मूर्तीच्या कानात जेव्हा ती तार घातली तेव्हा ती तार त्या मूर्तीच्या तोंडातून निघाली। तीच तार
जेव्हा तिसऱ्या मूर्तीच्या कानात घेतली त्यावेळेस ती तार ना कानातून निघाली ना तोंडातून निघाली, ती तार हृदयात गेली. मूर्तिकाराने सांगितलं की 3 नंबरची जी मूर्ती आहे त्या मूर्तीला सर्वात जास्त महत्व आहे. कारण माणसं ऐकतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात, किंवा काही लोक ऐकतात आणि सांगण्याचं काम करतात आणि सांगण्याने आपलं सांगणं झालं की आचरणाचा संबंध नसतो. म्हणून ऐकणे आणि ते मनामध्ये साठवून ठेवणे हे साधकाला करावं लागेल. साधकाने ऐकावं, त्याचं मनन करावं, चित्तामध्ये त्या गोष्टी साठवून ठेवाव्या आणि त्याप्रमाणे आपल्या आचरणात बदल करावा. म्हणून श्रवण, मनन आणि निधिध्यास या माध्यमातून आम्हाला आमची प्रगती करून घ्यायची आहे. श्री समर्थ सुद्धा तेच सांगतात, जेथे नाही श्रवण मनन तेथे कैचे समाधान, मुक्तपणाचे बंधन जडले पायी श्रीराम. मुमुक्षु साधक अथवा सिद्ध श्रवणे विण तो अबद्ध, श्रवण मनने शुद्ध चित्तवृत्ती होय श्रीराम. आत्ताच आम्ही तो विचार केला. चित्तवृत्ती शुद्ध होण्यासाठी, कारण चित्त मलिन होते, चित्त चलित होते, त्या चलित होणाऱ्या आणि मलिन होणाऱ्या त्या चित्ताला शुद्धता जर प्राप्त करून द्यायची असेल तर संतांच्या गंगोदक त्या चित्तामध्ये आपल्याला आंघोळीच्या पाण्याप्रमाणे त्यावर घालावं लागेल. संतांची वचनं हे आपल्या चित्ताच्या मलिनतेला दूर करतात. म्हणून समर्थ म्हणतात, संतांची वचने हे माणसाचे चित्त शुद्ध करतात. जेथे नाही श्रवण मनन तेथे कैचे समाधान, मुक्तपणाचे बंधन. मी मुक्त आहे हे सुद्धा ज्याला वाटते आहे तो सुद्धा एका बंधनातच आहे. मुमुक्षु असो, साधक असो किंवा सिद्ध असो, हे तिघही श्रवण जर करत नसतील तर ते समर्थ म्हणतात आहे की श्रवणे विण तो अबद्ध, श्रवण म्हणणे शुद्ध चित्तवृत्ती होय. म्हणून तो मुमुक्ष असो, साधक असो किंवा सिद्ध असो, त्यांनी नित्य नियमाने श्रवण केलं पाहिजे. आणि ते कुठलंही श्रवण करून चालणार नाही. ते श्रवण आध्यात्मिक श्रवण असलं पाहिजे. जुन्या काळी अशा प्रकारच्या कीर्तन प्रवचनाला जाणे, तिथे वेळ काढणे, त्या आयोजकांच्या दिलेल्या वेळेप्रमाणे आपण ते श्रवण करणे असा भाग होता. पण आता विज्ञानाने प्रगती केली आहे. तुमच्या घरी बसून तुम्हाला प्रवचने, कीर्तने ऐकता येतात, चांगल्या गोष्टी श्रवण करता येतात, निरूपणाचा आनंद घेता येतो आणि तो आनंद तुमच्या वेळेनुसार घेता येतो. आपले निरूपण नेहमी संध्याकाळी 6 ते 6:30 होतात, ऑनलाईन निरूपण. पण ते निरूपण तेव्हा ऐकू शकले नाही. तुमचा जर वेळ त्याशिवाय वेगळा असेल ऐकण्याचा, तर त्याही वेळेला तुम्ही ते निरूपण ऐकू शकाल. ही सोय विज्ञानाने आमच्यासाठी करून दिली आहे. ही अध्यात्मामध्ये ही एक उत्तम सोय झालेली आहे. त्या सोयीचा फायदा आम्ही घ्यावा. बरेचदा हे श्रवण आपल्या वेळेनुसार होत नाही, म्हणून आम्ही वेळेनुसार श्रवण, तुम्ही तुमचा वेळ ठरवून टाका. कारण आम्हाला आध्यात्मिक अभ्यास करायचा आहे, आमची प्रगती करायची आहे, आमचं चित्त शुद्ध ठेवायचं आहे, आम्हाला मुक्त व्हायचं आहे. हे आम्ही आमचं ठरवलेलं आहे. आमच्यावर कोणी बंधन घातलं नाही, आम्हाला कोणी जबरदस्ती केली नाही. त्यामुळे हे आपल्या आनंदासाठी आहे, हे आपल्या मुक्तीसाठी आहे, हे आपल्या धन्यतेसाठी आहे, हे आपल्या जीवनाच्या उद्धारासाठी आहे. हे कधीही विसरू नये. आणि म्हणून या संतांची वचने
आम्हाला घर बसल्या ऐकायला मिळतात आहे, ही समर्थांची कृपा आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, जेथे नाही श्रवण मनन, श्रवण आणि मनन जिथे नाही आहे तो व्यक्ती कसा आहे, मुमुक्षु साधक अथवा सिद्ध, श्रवणे विण तो अबद्ध. श्रवण मनने शुद्ध, श्रवणाने आणि मननाने तो शुद्ध होते. काय? चित्तवृत्ती. जेथे नाही नित्य श्रवण, नित्य श्रवण हवं आहे. आज ऐकलं उद्या ऐकलं नाही, काम होतं बा नाही ऐकणं झालं, वेळ मिळाला नाही बा, काहीतरी कारण असले तर आपलं श्रवण होत नाही. आपल्याला तळमळ लागली पाहिजे की कालचं निरूपण आपलं राहिलं आहे, परवाचं आपलं राहिलेलं आहे. अनेक साधक अशा प्रकारची साधना म्हणून रोजचे दासबोधातील निरूपण आपण ऐकत आहात. जे ऐकत नाहीत त्यांनी त्या पद्धतीने आपल्या स्वतःला मनाला तयार केलं पाहिजे. कारण चित्त हे केवळ एका कामामध्ये ते स्थिर नाही आहे. घरात संसार धंदा आहे, घरातली कामं आहे, संसारातील व्याप आहेत, चिंता आहेत, कार्य आहेत. या सगळ्यामुळे आपल्याला त्या गोष्टी करण्यासाठी वेळ मिळत नाही. म्हणून जो खरा साधक आहे त्यांनी या सगळ्या गोष्टी बाजूला सारून आपला वेळ निश्चित करावा आणि त्या निश्चित वेळेत आपण ते श्रवण करावं. म्हणून समर्थ म्हणतात, जेथे नाही नित्य श्रवण, श्रवण केल्या जाते, नित्य श्रवण नाही होत. उपासना दृढ चालवणे हे सोपं नाही आहे. म्हणून ती उपासना दृढ चालवणे हे साधकाच्या निश्चयाचं बळ आहे. तो जितका बलवान असेल साधक तितकी त्याची साधना ही दृढ चालेल. म्हणून जेथे नाही नित्य श्रवण ते जाणावे विलक्षण, तेथे साधके एक क्षण क्रमूची नये सर्वथा. समर्थांनी अजून एक दुसरा एक भाग सांगितलेला आहे. श्रवण मी माझं करील, पण माझ्या श्रवणामध्ये कोणी व्यत्यय सुद्धा आणू शकतो. आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणचं वातावरण असं असते की तिथे श्रवण होऊ शकत नाही. आमचे दादा म्हणजे माझे वडील जेव्हा एखाद्या ठिकाणी लग्नाला जात असत, एखाद्या कार्याला जात असत, त्या ठिकाणी जात असताना दासबोध बरोबर घेऊन जायचे आणि त्यांचा नित्य नियमाने दासबोधाचं वाचन असायचं. ग्रंथ वाचन आणि त्यांचं जपध्यान हे कायम असायचं. त्यांच्याकडे जर समजा कार्य असेल, लग्न कार्य असेल, तर कार्यालयामध्ये सुद्धा अशी जागा शोधायची की ज्या ठिकाणी ते एकट्यात बसू शकतील आणि त्या ठिकाणी ते त्यांचं वाचन करू शकतील. आयुष्यभरातून एकही दिवस, एक दिवस सुद्धा त्यांचा कधी या नियमाने चुकला नाही. ज्या दिवशी त्यांनी देह ठेवला तो दिवस सुद्धा चुकू दिला नाही. त्या दिवशी सुद्धा ग्रंथाचं वाचन केलं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की साधकाने आपली साधना ती दृढतेने चालवली पाहिजे आणि ती दृढतेने चालवण्यासाठी आपल्या मनाचा निश्चयच असा असला पाहिजे. मला बरं नाही अशा वेळी सुद्धा, म्हणजे माझ्या वडिलांना कधी जर बरं नसेल, म्हणजे शेवटी काही काळामध्ये त्यांना एखाद्या वेळेस बरं नसलं तर ते ग्रंथ वाचू शकत नसत, उठून बसू शकत नसत, तर दुसऱ्या व्यक्तीला बोलवायचं, त्याच्याकडनं तो ग्रंथ वाचून घ्यायचा आणि श्रवणाच्या माध्यमातून ते वाचन करायचं. म्हणण्याचं तात्पर्य आयुष्यामध्ये एकही दिवस असा जाता कामा नये की ज्या दिवशी आम्ही श्रवण केलं नाही किंवा ग्रंथ वाचन केलं नाही. या वाचनाच्या आणि श्रवणाच्या माध्यमातून माणसाच्या चित्ताला ती प्रशस्तता आणि शुद्धता प्राप्त होते. आणि म्हणूनच समर्थांनी आग्रहपूर्वक सांगितलंय, जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैसा हो परमार्थ, मागे केले तितके व्यर्थ श्रवणे विण होय. मला ही ओळ असताना मला संगीत साधकांची आठवण येते. जे गायक आहेत त्या गायकांच्या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये काही मुद्दे त्यांनी इतके सुंदर सांगितले आहेत. ते म्हणाले, ज्या दिवशी आपण गाण्याचा अभ्यास करत नाही त्या दिवशी आपण
गाण्याच्या दृष्टीने आजपर्यंत केलेली साधना 8 दिवस मागे गेलो असं समजायचं. म्हणजे एखाद्या गायकाने ज्या दिवशी गायन केलं नाही किंवा गायनाचा अभ्यास केला नाही त्या व्यक्तीने असं समजावं की आपण गाण्याचा अभ्यास आजपर्यंत जो केला त्या अभ्यासामध्ये आपण 8 दिवस मागे गेलो आहोत, पुढे नाही, 8 दिवस मागे गेलेलो आहोत. म्हणून नित्य तुम्हाला गायन करणं गरजेचं आहे. 2 दिवस गायन केलं नाही तुम्ही 15 दिवस मागे गेले, 4 दिवस गायन केले नाही तुम्ही महिनाभर मागे गेले. जसा गायक दररोज नित्य न चुकता त्यांचा रियाज करतात, वादक नित्य त्यांच्या वादनाचा रियाज करतात, वर्जिश करणारा मल्ल हा सुद्धा नित्याने आखाड्यात जाऊन तो रियाज करतो, सराव करतो, त्याप्रमाणे साधकाने सुद्धा आपल्या श्रवणाचा नित्य सराव ठेवला पाहिजे. त्या कानाला सवय झाली पाहिजे. ती वेळ आली की कानांनी सांगितलं पाहिजे, त्या मनाने सांगितलं पाहिजे की आता तुझी श्रवणाची वेळ झाली आहे. ती वेळ झाली की मनुष्य अस्वस्थ झाला पाहिजे, कारण त्याचा नियम तुटतो आहे त्याच्या लक्षात येते, त्याच्या नियमाची वेळ झालेली आहे. म्हणून दिवसातून किमान तासभर आम्हाला अध्यात्मासाठी द्यावा लागेल. तुम्ही जप करा, श्रवण करा, मनन करा, ग्रंथवाचन करा, पूजा करा, अर्चा करा. तुम्ही ज्या माध्यमातून भगवंताच्या जवळ जाऊ शकाल असं कुठलंही साधन जरी असेल तर ते साधन भक्तीला सहाय्यक राहील. म्हणून समर्थ म्हणतात, जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैचा हो परमार्थ. श्रवणाचा स्वार्थ आणि तो आध्यात्मिक श्रवणाचा, कुठल्याही श्रवणाचा नाही. मी परत परत सांगेल की माणसाचं मन हे इतकं बहिर्मुख झालेलं आहे की त्याला बहिर्मुखताच आता त्याचा स्वभाव झालेला आहे. त्या मनाचा टीव्ही सुरू केल्यानंतर सिरियलची आठवण येते. टीव्ही बंद असेल तर अजून टीव्ही बंद काय याची माणसाला जाणीव होते. पाहू नये ते करू नये या संदर्भात समर्थांनी 2 मुद्दे मांडलेले आहेत. पहिला मुद्दा असा आहे की जो साधक आहे त्या साधकाने आपल्या साधनेला त्रास होईल, आपली साधनेला व्यत्यय येईल अशी कुठलीही कृती करू नये. साधक बाधक स्वभावे, साधकाला बाधक असेल अशा गोष्टी साधकाने टाकून द्याव्यात. म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या रोग्याला डॉक्टर औषध देतो आणि औषध देत असताना पथ्य सांगतो, तो म्हणतो की ही गोष्ट खाऊ नका, हे करू नका. डायबिटीजच्या गोळ्या दिल्या जातात आणि डॉक्टर सांगतात की तुम्हाला पथ्य कोणते आहे, साखर खाऊ नका. म्हणजे इकडे औषध घ्यायचं आणि तिकडे साखर खायची तर त्या औषधीचा काही परिणाम होत नाही. त्याप्रमाणे इकडे आध्यात्मिक श्रवण ऐकायचं करायचं आणि तिकडे अध्यात्माला छेद जाईल अशा प्रकारची बहिर्मुखता आपल्या मनाला देऊन आपल्या कानांना आणि आपल्या डोळ्यांना तशा प्रकारची विषय सेवन करण्यासाठी त्याला प्रवृत्त करायचं. या 2 गोष्टी भिन्न आहेत. म्हणून साधकाने काळजीपूर्वक असा विचार केला पाहिजे की माझ्या मनाला चांगल्या प्रकारची सवय लागेल अशाच प्रकारची कृती माझ्याकडनं घडेल. म्हणून समर्थ म्हणतात आहे, तस्मात् श्रवण करावे. म्हणून अशा प्रकारचं शुद्ध श्रवण करावं, ते गुरुमुख श्रवण करावं. गुरुमुख श्रवण म्हणजे आकाशातून पडलेलं स्वच्छ निर्मळ शुद्ध पाणी, अमृताप्रमाणे, कुठलाही तिथे भेसळ नाही. आणि संत आणि साधूंच्या मुखातून प्राप्त झालेलं हे शुद्ध पाणी आम्ही सेवन करावं अमृताप्रमाणे. आणि असं श्रवण करू नका की ज्या श्रवणाने आमच्या मनाला ती
चंचलता प्राप्त होईल, चित्त हे चलित होईल, असं करू नका. ते पाणी म्हणजेच मोरी सांदिवनीचं पाणी आहे. म्हणून जो साधक आहे त्यांनी गुरुमुखातून श्रवण करावं. गुरुमुखातून श्रवणाशिवाय इतर श्रवण जे आहे ते आपल्याला बाधक आहे. ते गुरुमुख श्रवण म्हणजे कोणतं? एकतर साधू संतांचे विचार प्रत्यक्ष त्यांच्या ग्रंथातील, आणि ग्रंथ नाही मिळाला तर प्रत्यक्ष कीर्तनकार, प्रवचनकार, आध्यात्मिक योग्यतेचा सत्पुरुष यांच्या मुखातून ते श्रवण करावं. श्री समर्थांनी तोच आग्रह धरलेला आहे. तस्मा श्रवण करावे, साधन मनी धरावे, नित्य नेमे तरावे, संसार सागरे. श्रीराम. सेविलेचे सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण आणि मनन, केलेची करावे. श्रीराम. इथे चकारात्मक शब्द प्रत्येक ठिकाणी समर्थांनी वापरलाय. याचा अर्थ जे केलं आहे तेच करा. जे खाल्लं आहे ते आम्ही खातो की नाही? सेविलेचे सेवावे अन्न, जे आम्ही काल वरण भात खाल्ला तोच वरण भात दुसऱ्या दिवशी खाता की नाही? तोच वरण भात तिसऱ्या दिवशी खाता की नाही? तीच भाजी पोळी तिखट मीठ तेच खाता की नाही? त्यामध्ये काही बदल असतो का? सेविलेचे सेवावे अन्न, घेतिलेचे घ्यावे जीवन. सकाळी मी पाणी पिलंय ते पाणी दुपारी पितो, तेच पाणी संध्याकाळी पितो, तेच दुसऱ्या दिवशी आम्ही जीवन जगतो तेव्हा ते अन्न तेच सेवन करतो, तेच ते आम्ही पाणी पितो. त्याप्रमाणे जे आम्ही ऐकलं आहे तेच ते पुन्हा पुन्हा ऐकणे. का ऐकणे? कारण जोपर्यंत तुमच्या चित्ताला ती प्रशस्तता आणि ती शुद्धता प्राप्त होत नाही तोपर्यंत ते करणं ही आमची उपासना होईल. म्हणून समर्थांनी तैसे श्रवण आणि मनन केले ची करावे, केलेची करावे. जे केलं आहे तेच करा. अनेक लोक कीर्तनासाठी येतात आणि कीर्तनकारांना म्हणतात, अहो बुवा आख्यान कोणतं लावणार, पूर्वरंग कोणता घेणार? मग बुवा आपले साधे असतात ते सहज सांगतात, मला असं वाटतं की हा पूर्वरंग घ्यावा, हा आणि अशा प्रकारचं इथे आख्यान सांगावं. नाही हो, ते सांगू नका, मागच्या वेळेस ऐकलं होतं, आता काही ते नवीन ऐकवा. जोपर्यंत मी त्याप्रमाणे होत नाही तोपर्यंत तेच केलं पाहिजे. मी रामाख्यान ऐकलं असेल, राम भरत भेट ऐकली असेल, तर रामाप्रमाणे आम्ही झालो आहे का? भरताप्रमाणे आमच्याजवळ ते बंधुप्रेम निर्माण झालं आहे का? ते पाहता आलं पाहिजे, ते अभ्यासता आलं पाहिजे. ऐकलं आहे म्हणून पुन्हा ऐकणे नाही, नाही मी तसं झालो नाही म्हणून ऐकणे. ऐकण्यामागचा उद्देश ऐकलाय म्हणून ऐकणे नाही आहे. ती काही कादंबरी नाही आहे, ती काही कॉमिक्स नाही आहे, ती काही टीव्हीवरची मालिका नाही आहे. एकदा पाहिली आता पुन्हा पाहायची गरज नाही. रामकथा तीच आहे जी हजारो वर्षापासून आम्ही ऐकत आलो आहोत. तोच राम आहे, तीच सीता आहे, तोच हनुमंत आहे, तोच विभीषण आहे. ते पात्र तेच आहेत, कथा तीच आहे. मग तीच पुन्हा पुन्हा का ऐकावी? याचं कारण जोपर्यंत मी तसं होत नाही, ते गुण आमच्या जोपर्यंत संपादित करता येत नाही तोपर्यंत ते करणं गरजेचं आहे. केलेची करावे. म्हणून समर्थ म्हणतात, श्रवण तैसे श्रवण आणि मनन केलेची करावे. श्रवणाचा अनादर, जो आध्यात्मिक ग्रंथांच्या या श्रवणाचा अनादर करील म्हणजे ऐकणार नाही. म्हातारे माणसं विचारे ते तुमचे सिरियल आहे आपले निरूपण ऐकत असतात आणि तरुण पोरं टीव्हीवर वाटेल ती गोष्ट करत असतात. चालणार नाही. अनादर कोणीही करता कामा नये. घरातील कुटुंबियांनी सर्वांनी एकत्रित मिळून, जसं तुम्ही आपल्या करमणुकीच्या गोष्टी एकत्रित बसून करता, तशी गोष्ट घरातील सर्वांनी बसून सुद्धा उपासना केली पाहिजे. जुन्या काळी अशी पद्धत होती आणि अनेक घरांमध्ये ही अजूनही उरूढ आहे आणि ते दृढतेने त्या चालवतात आहे. सायंकाळ झाले की ते सगळे एकत्र बसतात. संध्याकाळच्या प्रार्थना म्हणतात, सायं प्रार्थना. मग त्याच्यामध्ये त्यांनी घातलेली प्रार्थना असेल ती केली असेल,
रामरक्षा म्हणतील, हनुमंत स्तोत्र म्हणतील, मनाचे श्लोक म्हणतील, सवाया म्हणतील, करुणाष्टक म्हणतील, चौपाया म्हणतील. आपली उपासना आपण चालवली पाहिजे. लहान मुलांवर चांगले संस्कार करणे ही मोठ्या माणसाची जबाबदारी आहे. ज्याप्रमाणे त्यांना जेवू घालणं जसं जबाबदारी आमची आहे, तसं त्यांना चांगल्या गोष्टीची सवय लावणं ती सुद्धा गरजेची आहे. त्यांची इच्छा नाही आहे, त्या मुलांना ते माहीत नाही आहे, त्यांना ते आवडतही नाही कदाचित, तरी सुद्धा त्यांना जबरदस्तीने बसून त्यांच्याकडनं ते करून घ्या, म्हणजे त्यांच्यावर तो संस्कार होईल. कुटुंबातील सगळ्यांनी एकत्रित बसावं. सायंकाळी 10 मिनिटं म्हणा, 15 मिनिटं म्हणा, तुम्ही सर्वांनी मिळून हा आध्यात्मिक अभ्यास केला पाहिजे. भगवंताला प्रार्थना केली पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर देवाचा नमस्कार करावा, घरातून बाहेर पडताना नमस्कार करावा, सायंकाळी झोपताना परमेश्वराला प्रार्थना करावी. हा अशा प्रकारचा संस्कार मुलांवर जर झाला तर जीवनामध्ये त्या मुलांना कधी फ्रस्ट्रेशन येणार नाही, त्या मुलांना कधीही त्यांच्या मन मलिन होणार नाही, त्यांच्या चित्ताला नेहमी प्रशस्तता प्राप्त होईल. कुठलंही संकट असेल तर ते झेलण्याचं त्यांच्यामध्ये सामर्थ्य निर्माण होईल. ते सगळ्यांचा आदर करतील. आजी आजोबा आई बाबा यांना धरून तरुण मुलं सगळेजण त्या सगळ्यांना सांभाळतील. ते कुटुंब नुसतं राहणार नाही, ते कुटुंब हे गोकुळ होईल. माझे घर हे मंदिर करण्याची जबाबदारी ही मोठ्या माणसांची आहे. मी करतो आहे ती उपासना नाही, मी सगळ्यांकडनं करून घेतो ती खरी उपासना आहे. मी माझी चालवतो आहे यानी तुम्ही तुमचा उद्धार कराल, पण तुमच्या कुटुंबातील प्रत्येक जणांवर जर तुम्ही खरं प्रेम करत असाल तर प्रेम करणाऱ्या माणसांनी दुसऱ्यांना सुद्धा चांगल्या सवयी लावण्याची जबाबदारी आपली आहे, हे कधीही विसरू नये. क्रिया करुनी करवावी बहुता करवी हे समर्थांचं वचन आहे. मी केलं आहे नाही, मी करतो आहे नाही, माझ्याबरोबर मी इतरांना सुद्धा करण्यासाठी प्रवृत्त करतो आहे, ती खरी साधना आहे. आपण आपल्या नातेवाईकांना, आपण या बाबतीत नुसत्या कुटुंबातील नाही, मी मग शब्द काय वापरला, ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता आणि जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्या कल्याणाचा विचार आम्ही केला पाहिजे. नुसती मदत करणे म्हणजे कल्याण नाही आहे. त्यांना सन्मार्गाला नेणे, त्यांना आध्यात्मिक आवड निर्माण करून देणे ही आमची जबाबदारी आहे. तुम्ही सर्व साधक आहात, त्यामुळे त्या साधकाची जबाबदारी कोणती आहे? क्रिया करूनी करवावी बहुता करवी. मी करेल आणि मी इतरांना सुद्धा सांगेल. आपण देऊ शकता की आम्ही अनेक दिवसापासून आम्ही इथे समर्थांचं दासबोध आम्ही ऐकतो आहोत, त्याचं निरूपण ऐकतो आहोत. ही आमच्याकडे लिंक आहे, ती लिंक तुम्ही घ्या, तुम्ही पण संध्याकाळी ऐका, वेळ काढा, तुमच्या वेळेनुसार ऐका. तुम्ही चॅनलचं नाव सांगू शकता, द गोल्डन इंक म्हणून. अशा प्रकारचं तुम्ही यूट्यूबला सर्च करा, दासबोध निरूपण तुम्हाला मिळेल. तुम्ही नित्याचं श्रवण करा, आग्रह धरा. मी याच निरूपणाबाबतीत बोलत नाही, कुठलं तरी श्रवण आपण केलं पाहिजे. माझ्या मनात तर अजून आहे की दासबोध संपल्यानंतर दुसरा ग्रंथ पुन्हा आपण सुरू करावा, मनाचे श्लोक घ्यावे, हरिपाठ घ्यावा, ज्ञानेश्वरी सुरू करावी. किती चांगले चांगले ग्रंथ आहे ज्या संतांनी लिहून ठेवलेला आहे. ते कोणासाठी लिहिलं बरं, खरंच सांगा? त्यांच्यासाठी लिहिलं? स्वतःसाठी केलं नाही. संतांना, भक्ताची, संतांना, साधकांची ओढ आहे. त्यांना वाटते आहे की यांचं कल्याण झालं पाहिजे, आणि म्हणून कल्याणापोटी आपल्या साठी त्यांनी हे सगळं करून ठेवलंय, म्हणून आपण केलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, श्रवणाचा आदर करा. मी करेल, इतरांना करण्यासाठी प्रवृत्त करेल. म्हणून प्रवृत्त करणं हे आमचं काम आहे. आणि शेवटी पूर्वजन्मीचं जर पुण्य असेल तर हे श्रवण करते, हे कधीही विसरू नका. म्हणजे मी करतो आहे किंवा तुम्ही करता आहात ही माझी पुण्याई नाही, माझी पूर्वजन्माचं पुण्य आहे. बहुत सुकृताची जोडी तरी विठ्ठले आवडी.
अनंत जन्माचं पुण्य असल्याशिवाय भगवंताचं नाम मुखात येऊ शकत नाही. आम्हाला ते ऐकण्याची संधी मिळते आहे, हे आपलं पूर्व पुण्य आहे. आम्ही ते दृढतेने चालवतो आहे, हे आमचं पूर्व पुण्य आहे. हा ग्रंथ पूर्ण होईल ही समर्थांची कृपा आहे. न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देगा सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. पुन्हा आम्ही जन्म घेऊ काम पडलं तर. पण आम्हाला संत सहवास लाभला पाहिजे. आम्हाला अशा प्रकारचं आध्यात्मिक श्रवण झालं पाहिजे. याचा आनंद आम्हाला मिळाला पाहिजे. तो आनंद मिळण्यासाठी, ती गोडी मिळण्यासाठी, प्रत्यक्ष सगुण भक्ती करण्यासाठी भगवंताने आम्हाला पुन्हा जन्म घातला तर हरकत नाही, असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून आम्ही सुद्धा आनंद जर घेत असू तर इतरांना सुद्धा तो आनंद वाटला पाहिजे. मी माझा आनंद घेतो आणि आनंदात राहतो हा स्वार्थ झाला, आणि माझ्याबरोबर मी इतरांना आनंदी करतोय हा परमार्थ झालेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात, श्रवणाचा अनादर आळसे करी जो नर, त्याचा होई अपहार स्वहिता विषयी श्रीराम. आळसाचे संरक्षण परमार्थाची बुडवण, या कारणे नित्य श्रवण केलेची पाहिजे श्रीराम. म्हणून आळसाचं संरक्षण करू नका, आळसाला जवळ करू नका, आळसाचा आळस करावा असं समर्थ म्हणतात. श्रवण करत असताना सगळा आळस दूर करा. ऐकत असताना ऐकण्याच्या मागचा उद्देश ठरवा. ऐकण्यातून समर्थांचा जो बोध आहे तो ग्रहण करायचा आहे आणि त्याप्रमाणे मला बदलायचं आहे, यासाठी ऐकायचं आहे. समर्थांनी परमार्थाची बुडवणं या कारणे नित्य श्रवण. परमार्थ आळस करेल तर तो परमार्थाचं बुडवण करेल, आणि नित्य श्रवण करील तो खऱ्या अर्थाने परमार्थी म्हटल्या जाईल. आता श्रवण कैसे करावे, आता श्रवण करा श्रवण करा असं आपण आतापर्यंत ऐकत आलो आहोत, समर्थ सांगत आले आहे. परंतु समर्थांना एका शिष्याने प्रश्न विचारला, आता श्रवण कैसे करावे, कसं श्रवण करावं, कोण्या ग्रंथासी पहावे, कोणत्या ग्रंथाला आम्ही पाहावं. पुढले समासी अवघे सांगिजेल श्रीराम. आता पुढच्या समासामध्ये श्रवण कसं करावं, श्रवण केल्यानंतर कोणता ग्रंथ हातात घ्यावा, ज्या ग्रंथाच्या श्रवणाने त्या निरूपणाने आम्हाला धन्यता प्राप्त होईल, या संदर्भातील अधिक सविस्तर विचार समर्थांनी पुढच्या दशक 7 समास 9 मध्ये सांगितलेला आहे. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहू. झाले साधनाचे फळ या ओवी वाचून पुढची ओवी वाचावी. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास समास अष्टम. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. आता श्रवण कैसे करावे, तेही सांगिजेल अवघे, श्रोता अवधान द्यावे एकचित्ते. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता भक्ता श्रीराम समर्थ. श्रीराम.